मुंबईतल्या महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही अशा सक्त सूचना पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या नेतृत्वाला दिल्या आहेत अशी माहिती आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। भाजपने अधिक जागा जिंकल्या आहेत, अशात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच समोर आलाय, त्यामुळे महापौर पदावर आपलाच हक्क आहे असं पक्षश्रेष्ठींनी ठामपणे सांगितलंय। तसा निरोपही मित्रपक्षांना देण्याच्या सूचना आहेत, मात्र मित्रपक्षांना आपला हक्क ठामपणे सांगताना शिवसेनेसोबत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येते। एकीकडे महापौर महायुतीचाच हा राग भाजप नेते मुंबईत आळवत असले तरी राज्यातल्या नेत्यांनी मात्र दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे शिवसेनेबाबत तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर येते। शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसानच झालं असा तक्रारीचा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आळवल्याची माहिती समोर येते। शिंदेनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या असं वास्तव केंद्रातल्या नेत्यांकडे राज्यातल्या नेत्यांनी मांडलंय अशी माहिती आहे। दरम्यान 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी एबीपी माझाला दिली। मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यावर आता मुंबईचा महापौर कोण याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशातच आता शिवसेनेच्या मुंबईतल्या नगरसेवकांना वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। गेल्या 3 दिवसांपासून हे नवनिर्वाचित नगरसेवक हॉटेलमध्ये थांबून होते। आता त्यांचा मुक्काम संपलाय। तसंच शिवसेनेचे नगरसेवक घरी निघाले असले तरी सर्वांची मूळ कागदपत्र पक्षाकडेच राहणार आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनात जाणार होते, मात्र आता गट नोंदणीसाठी मुंबईतले शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनला जाणार नाहीयेत। फक्त एक बातमी आम्हाला हवी आहे की मागील 3 दिवसांपासून आपण या ठिकाणी आहात, आज आपला मुक्काम फायनली संपतोय का आणि नेमकं आता पुढची नेमकी रणनीती काय असणार आहे? नाही, कालचं आमचं सेमिनार झालं आणि आज आम्ही निघालोय, बाकी रणनीती काहीच नाही। मॅडम आज कोकण भवनला वगैरे काही जाणार आहात का? ते बघूया आता, ते अजून नक्की नाही। थँक्यू। दरम्यान राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर लोकप्रतिनिधींनी थेट आपल्या प्रभागात जाऊन नागरिकांचे आभार मानावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावं अशी अपेक्षा असते। मात्र प्रत्यक्षात या उलट चित्र दिसतंय असा आरोप करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी सत्ताधारी आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आज त्यांच्या प्रभागात कुठेही दिसत नाहीये। त्याऐवजी हे प्रतिनिधी 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदाने कैद असल्याचं अपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय। निवडणूक संपताच सत्तेसाठी चालत आलेलं हॉटेल पॉलिटिक्स लोकशाहीची थट्टा असल्याचं सूचित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताकारणावर बोट ठेवलंय। कल्याणमध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची भेट घेतली। शरद पाटील यांच्या कार्यालयात दोघांची भेट झाली आहे। आशीर्वाद घेण्यासाठी भेट झाल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलं, तर नॉट रिचेबल नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे ठाकरेंच्याच पक्षात असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी दिली। चर्चा आहे गेले 2-3 दिवसांपासून मधुर म्हात्रे असतील किंवा कीर्ती ढोणे असतील हे शिंदे गटाच्या संपर्कात अशी चर्चा आहे। याबाबत आपल्याला काय माहिती आहे का? मधुर म्हात्रेजी आणि ढोणे हे कोणत्या ठिकाणी कुठे आहेत ह्याची मला काही कल्पना नाही, पण मला एवढं माहिती मिळाली की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत अजून पण। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले असून यातले 2 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्यानं त्यांना काल नोटीस बजावण्यात आली होती। या नोटीसला त्यांनी अजूनही उत्तर दिलं नाहीये। त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे उपस्थित नसल्यानं त्यांना अपात्र येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिलेली आहे। जे 2 नगरसेवक उपस्थित नव्हते ते मधुर म्हात्रे व ॲडव्होकेट कीर्ती ढोणे यांच्या संदर्भात पक्षाने दिलेलं जे काय पत्र आहे ते त्यांच्या घरावर चिटकवलेलं आहे आणि जर ते अनुपस्थित आहे म्हणजे पक्ष आदेश मानत नाही आहे तर त्यांची डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया येणाऱ्या 7-8 दिवसात ही सुरू केली जाईल। मुंबई महापालिकेत एमआयएम भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय। समुद्राचे 2 किनारे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत अशी प्रतिक्रिया ओवैसींनी दिली आहे। ये हो ही नहीं सकता, समंदर के 2 किनारे कभी एक नहीं हो सकते। एक हमारे अकोट से 5 कॉर्पोरेटर जीते थे, इन्होंने उनको हमने वार्न किया था। पहले उन्होंने हमसे कहा कि गुट बनाते खुद उनको नहीं मालूम था कि बीजेपी है, तो हमने उनसे कहा कि फौरन जाकर आप आपके म्युनिसिपल कमिश्नर लेटर दीजिए, उस ग्रुप से बाहर निकलिए।
मुंबई महापालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातला महापौर निवडला जाणार आहे. जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. तर 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झाला नाहीये. जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातला एकही नगरसेवक नाहीये. या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यानं पुन्हा नव्याने चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाऊ शकते. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात मिळालेल्या विजयानंतर आम्ही जल्लोष साजरा करत बसलो नाही, पुढील निवडणुकांच्या तयारीला लागलो असं मोदी म्हणाले. आमचे कार्यकर्ते तातडीने आगामी पंचायत निवडणुकांसाठी मैदानात उतरले असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे काँग्रेसने पराभवाचं आत्मचिंतन करण्याऐवजी पराभवाची ते कारणं शोधत असतात असा टोला मोदींनी लगावला. हम हार और जीत के बाद समीक्षा करते हैं. मैं आपको फिर महाराष्ट्र चुनाव का नतीजों का उदाहरण दूंगा. महाराष्ट्र में हम निकाय चुनाव जीतने के बाद जश्न में डूबे नहीं, बल्कि मैं तो अभी पढ़ रहा था कि उसी दिन से हमारे महाराष्ट्र के कार्यकर्ता आने वाले पंचायत के चुनावों की तैयारियों के लिए बैठक शुरू कर दी थी. मुंब्र्यामधील पॅनल क्रमांक 30 मधून विजय मिळवल्यावर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांनी जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून ज्यांना वाटत होतं की आम्ही कोणाच्या तरी उपकारावर आहोत त्यांच्या अहंकाराच्या चिंधड्या जनतेने उडवल्यात अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी सेहर शेख यांचे वडील युनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. जे तो सभी जानते हैं, मैंने नाम रखा हूँ और देख रहा होगा, अभी डायरेक्ट लाइव देख रहा होगा. जे कहाँ है अपना? हेलो, तेरे को महाराष्ट्र में फेमस कर दिया और अल्लाह ताला ने मेरी बेटी को हिजाब वाली बेटी बोल के पूरे इंडिया में फेमस कर दिया. अल्हम्दुलिल्लाह. अभी एक वार्निंग देता हूं, फ्यूचर में कभी कोई लड़की के मुस्तकबिल के साथ नहीं खेलना. नहीं तो ये हमारी अवाम एक होकर कैसा विकेट गिराती है, देखा ना. चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बेटी सबकी बेटी होती है. बेटी का नाद नहीं तो तेरे नाद से पतंग उड़ाऊंगा. हाँ, कैसा हराया. अल्हम्दुलिल्लाह कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं. बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज हैं, किसी के बाप के मोहताज नहीं है. और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने. मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़ कर हम सब ने इस बार एमआईएम पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया. अल्हम्दुलिल्लाह. एक बार आप लोगों के लिए जोरदार तालियां खुद के लिए बजाइए, क्योंकि आपने हक का साथ दिया और हक की आवाज़ में हमको हमारी ताकत बढ़ाई है, जो कि बहुत बड़ी बात है हमारे लिए. थैंक यू वेरी मच. माहीम विधानसभेमध्ये भाजपची मदत झाली नाही असा आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केलाय. समाधान सरवणकरांना महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आपल्याला पराभूत करण्यासाठी भाजपची टोळी काम करत होती असंही सरवणकरांचं म्हणणं आहे. मी मित्रपक्ष पूर्ण बोलणार नाही. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं, पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे, ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते. आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले. आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं. ह्याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमेत्र संबंध नाही, पण या टोळीचं 100% कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर महापालिकेच्या राजकारणात नवा पेच निर्माण झालाय. महापालिकेच्या नियमानुसार 2 किंवा त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले तर त्या पक्षाला महापालिकेत पक्ष कार्यालय देण्यात येतं.
यंदा अनेक पक्ष या निकषात बसतायत, त्यामुळे महापालिका प्रशासन या गुंतागुंतीच्या परिस्थितीत काय निर्णय घेतं पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घोषणाबाजी करत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. महिला अध्यक्षा राजश्री उमरे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी केली. उपोषणकर्ते बाळराजे आवारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यामध्ये विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जातील. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक करत ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर असणार आहे. शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटत नाही. हे म्हणजे बिर्याणीमध्ये गुळवणी मिसळण्यासारखं होईल असा खोचक टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी लगावलाय. अजित पवार सध्या सत्तेसोबत आहेत, त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवारांना सत्तेतनं बाहेर पडावं लागेल असाही टोला आमदार जानकर यांनी लगावलेला आहे. मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवारसाहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहे. त्यामुळं मला म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही. कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तरी घ्यावा लागेल. नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल. उद्या काय घडणार आहे माहीत नाही, पण जो विचार पवारसाहेबांनी तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चाललो. पुण्यातल्या मावळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती तुटण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या मामा भाच्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक खडाजंगी झाली आहे. भेगडेंना भाजपमध्ये कुणीही विचारत नसल्याची खोचक टीका शेळकेंनी केली, तर युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत भेगडेंनी पलटवार केलाय. या वादामुळे मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती तुटणार हे आता स्पष्ट होत आहे. अजिबात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. या संदर्भात कुठंतरी एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणी असं होत नाही. आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतला आहे की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही. मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो. बाळाभाऊ भेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली. बाळाभाऊ भेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेगडेंना कोण विचारतं? त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात? मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात? मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो. बघू कोणाला किती किंमत आहे. मग हे जे काय चाललंय ना तुमचं म्हणावं दाखवायचं एक आणि करायचं एक, हे बंद करा. तुम्ही इथल्या लोकांना वेठी धरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताय ना हे बंद करा म्हणावं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती एकदिलाने लढली असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोस्तीत कुस्ती होणारे निश्चित झालंय. कारण भाजपने राज्यातील सत्ता आणि महापालिकेतल्या यशाच्या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जागांची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील 68 पैकी 40 जागा एकट्या भाजपने मागितल्या, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणत्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीयेत. ग्रामीण भागात भाजपची ताकद कमी असल्याचं मत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती होणार हे जवळपास निश्चित आहे. कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. अनेक तालुक्यात दोस्तीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे. कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड तालुक्यात महायुतीमध्ये अंतर्गत लढाई आहे, तर शिरोळसह करवीर तालुक्यात महाविकास आघाडीची एकजूट करताना नेत्यांची मात्र कसरतच होती. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच कागलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतही आपल्याला एकटं पाडलं जातं असा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी केला. जिल्हा परिषदेत महायुती म्हणून लढण्याची इच्छा होती, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला सोबत घेता येणार नसल्याचं सांगितल्याचं मंडलिक म्हणाले. या परिस्थितीचा फायदा नसून मंडलिक गटाला होणार असल्याचं सांगत दोन्ही पक्षांना माझी भीती वाटते आणि नाराज कार्यकर्ते उमेदवारीसाठी माझ्याकडे गर्दी करतायत असाही दावा त्यांनी केला आहे. चूक या लागली त्याचा अर्थच असा आहे की आमच्या शिवसेनेकडं
त्या शिवसेनेच्या कामामुळे लोक आमच्याकडे आकृष्ट झालेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे ही कार्यकर्त्यांना अमान्य झाली असं यातनं दिसतंय. तोच मला पडलेला एक कोडा आहे. खरं म्हटलं तर मी एक पिक्चर बघितलं होतं. त्या पिक्चरमध्ये एक नायक एक व्हिलन दुसऱ्याला गोळी घालतोय आणि त्याला विचारलं जाते का गोळी घातली, तर तुम्ही मला त्याची बूट आवडली नाहीत. आता माझं त्यांना काय आवडलं नाही मला माहिती नाही, पण मला एकटं ठेवण्याचा प्रयत्न होता. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कागलमध्ये बंडखोरी केली. महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराखटेंना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का, आता आम्हाला उमेदवारी देताना का डावललं जाते असा संताप व्यक्त करत फराखटेंनी मंत्री आणि पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनाच सवाल केलाय. फक्त आम्ही झेंडा घ्यायचा, माईक घ्यायचा आणि सभा गाजवायच्या एवढंच आमचं काम आहे का? सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचून काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच कुठला स्थान देणार नाहीत का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये येत असताना आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही, पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल, माझा युवक युवती वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, वंचित बहुजन समाज असेल, माझ्या मायमाऊली सगळ्या असतील, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्यासमोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.